दुसरा इतिहास अध्याय 16। आसाच्या कारकिर्दीच्या 36व्या वर्षी इस्रायलाचा राजा बाशा याने यहुदावर स्वारी केली। यहुदाचा राजा आसा याच्याकडे कोणालाही येण्या जाण्याला प्रतिबंध व्हावा म्हणून इस्रायलाचा राजा बाशा याने रामा नगराची मजबूती केली। परमेश्वराच्या मंदिराच्या व राजवाड्याच्या भांडारातले सोने व चांदी काढून आसाने दिमिश्कवासी अरामाचा राजा बेन हदाद याजकडे पाठविली आणि त्याला असे सांगून पाठविले की माझ्या बापाचा व आपल्या बापाचा सलोखा होता तसा आपला व माझा सलोखा होवो। तर पहा, मी आपणाला सोने व चांदी पाठविली आहे। इस्रायल राजा बाशा याच्याशी केलेला करार मोडून टाका, म्हणजे तो माझ्या मागे लागण्याचे सोडून देईल। आसा राजाचे हे बोलणे मान्य करून बेन हदादाने आपल्या सैन्याच्या सरदारास इस्रायली नगरावर स्वारी करावयास पाठविले। त्यांनी इयोन, दान, आबेल मईम व नफ्तालीची सर्व भांडार नगरे जिंकली। हे ऐकून रामा शहराची मजबूती करण्याचे सोडून बाशाने ते काम तसेच टाकिले। आसा राजाने सर्व यहुदी लोकास बोलावून आणले व जे दगड व जी लाकडे घेऊन बाशा रामा नगराची तटबंदी करीत होता ती त्याने काढून नेली आणि गेबा व मिस्पा ही नगरे बांधण्याच्या कामी लाविली। त्या प्रसंगी हनानी द्रष्टा यहुदाचा राजा आसा याजकडे येऊन म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याजवर भरोसा ठेविला नाही व अरामाच्या राजावर भरोसा ठेविला म्हणून अरामाच्या राजाचे सैन्य तुझ्या हातून सुटून गेले आहे। कुशी व लुबी यांचे मोठे सैन्य नव्हते काय? त्यांच्यापाशी बहुत रथ व राऊत नव्हते काय? तरी त्या प्रसंगी तू परमेश्वरावर भिस्त ठेविली म्हणून त्याने त्यास तुझ्या हाती दिले। परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात। जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे सहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करीतो। हा तू मूर्खपणा केला म्हणून यापुढे तुझ्या मागे लढाया लागणार। हे ऐकून आसा त्या द्रष्ट्यावर रागावला व त्याने त्यास अटकेत ठेविले, कारण त्यामुळे तो त्याजवर फार कोपायमान झाला होता। याच सुमारास आसाने काही लोकांवर जुलूम चालविला। आसाची अथपासून इतिपर्यंतची सगळी कृत्ये यहुदा व इस्रायल यांच्या राजांच्या बखरीत लिहिलेली आहेत। आसाच्या पायास त्याच्या कारकिर्दीच्या 39व्या वर्षी व्याधी झाला। तो व्याधी बराच वाढला, तथापि त्या रोगात तो परमेश्वरास शरण न जाता वैद्यास शरण गेला। मग आसा आपल्या पितरांजवळ जाऊन निजला। तो आपल्या कारकिर्दीच्या 41व्या वर्षी मृत्यू पावला। दावीदपुरात जे थडगे त्याने खोदविले होते त्यात त्यास मूठ माती दिली आणि सुवासिक द्रव्ये आणि गांध्यांनी केलेले तऱ्हेतऱ्हेचे मसाले यांनी भरलेल्या बिछाण्यावर त्यास त्यांनी निजविले व त्याच्या प्रित्यर्थ त्यांनी बहुत सुवासिक द्रव्ये जाळली।